हा व्हिडिओ बाळूमामाच्या भक्तांसाठी। तर तुम्हाला माहिती आहे का बाळूमामा कोण होते? तर आज आम्ही निघालो नाशिकवरनं पुण्याला जायला आणि तर रस्त्यात एक खूप सुंदर मंदिर होतं। मंदिराचं नाव आहे भक्तिशक्ती आणि त्याचा परिसर बघा किती सुंदर आहे। एकदम शांत वातावरण होतं। मंदिरातनं व्ह्यू पण खूप सुंदर होता आणि पावसाळी क्लायमेट असल्यामुळे एकदम छान वाटत होतं। तुम्हाला आता मी हे मंदिर आतनं दाखवते। बघा किती सुंदर केलेलं आहे हे मंदिर। तर इथं आहे विठ्ठल रुक्मिणी, गुरुदत्त महाराज आणि शिव महाकाल। सगळ्यांचं असं छानसं दर्शन केलं आम्ही आणि इथं 2 कुत्र्याचे छान गोंडस पिल्लू होते, मस्त खेळत होते। तसंच मंदिराच्या बाहेर शिवाजी महाराजांचे पुतळा होता। थोडेसे आम्ही फोटोज काढले। अर्धा तास मंदिरामध्ये थांबलो आणि मग आम्ही निघालो तर पाऊस सुरू झाला, सगळं धुकं होतं खाली आणि रस्त्यात दर्शन झालं आमचं बाळूमामाच्या बकऱ्यांचं। तर ही पालखी आहे, इथं बकऱ्या आल्या होत्या, बाळूमामाच्या बकऱ्या म्हणतात त्यांना। तसं तर मी पुण्यात वाढले सो मला ह्याच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं। नंतर मला कळालं की ते एक संत होते आणि त्यांनी जेव्हा समाधी घेतली त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की माझ्या बकऱ्या हे कोणालाच अर्पण करायच्या नाही किंवा कोणाला दान द्यायच्या नाही। तर आता जवळजवळ त्या 18 ते 20 हजार बकऱ्या झालेल्या आहेत आणि हा त्यांचा भंडारा होता, हळदीचा भंडारा म्हणतात। हा लावल्याने तुमचं सगळं नेगेटिव्हिटी निघून जातं, सगळं तुमच्या आयुष्यात चांगलं होतं। सो त्यांचं पण दर्शन घेतलं आम्ही। मी असं पण ऐकले की लोकांना खूप चमत्कारी गोष्ट एक्सपिरियन्स झालेली आहे। सो मला याबद्दल नक्की कमेंट्स मध्ये शेअर करा। आमच्या नशिबात होतं म्हणून आमचं दर्शन झालं आणि पुण्याला आलो।